नमस्कार शेतकरी मित्रांनो, 9 ऑक्टोबर रोजी एक शासन निर्णय निघाला होता, ज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये जे तालुके आलेले होते तर त्या व्यतिरिक्त आणखी काही तालुक्यांचे पंचनामे राहिलेले होते आणि अशा तालुक्यांचा सुधारित शासन निर्णय पुन्हा एकदा आलेला आहे आणि त्यामध्ये कोणकोणते नवीन तालुके समाविष्ट झालेले आहेत। काही तालुक्यामधील जो काही पंचनामे राहिला होता त्यामध्ये जे जुन्या शासन निर्णयात सुद्धा होते ते सुद्धा बरेचसे नवीन शासन निर्णयात आलेले आहेत। अशा तालुक्यांची यादी आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत असा हा शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये राज्यातील विविध तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर, पेरणी, खालील क्षेत्र, पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके या सोबतच्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत। तालुक्यातील सर्व आपदग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू करण्यास सवलती देण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये जे काही नवीन तालुके आहेत किंवा जुन्याच तालुक्यांचे पंचनामे बाकी होते त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, इगतपुरी, मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड आणि येवला। धुळे जिल्ह्यातील अंशतः बाधित तालुके धुळे, साक्री, सिंदखेडा। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर, संगमनेर, अकोले, अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव। पुणे जिल्ह्यातील हवेली आणि इंदापूर। तर सोलापूर जिल्ह्यामधील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला। सांगली जिल्ह्यातील कडेगाव, मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत। सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी, कोरेगाव, खटाव आणि मान। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, पन्हाळा, करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री। जालना जिल्ह्यामधील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद। बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी। लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, रेणापूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर आणि चाकूर। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा। तर नांदेड जिल्ह्यातील जो नांदेड जिल्हा वगळलेला होता त्यामध्ये कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी। परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी। हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत। तर बुलढाणा जिल्ह्यातील अंशतः बाधितमध्ये नंदुरा, संग्रामपूर। तर बाधितामध्ये चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद। तर अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर। तर अकोला जिल्ह्यामधील अकोट, अकोला, पातुरा, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी,
वाशिम जिल्ह्यामधील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरेड, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी जामणी. तर वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टी. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरखेड, कुही, नरखेड. भंडारा जिल्ह्यातील साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखणी आणि लाखंदूर. तर गोंदिया जिल्ह्यामधील अंशतामध्ये आहेत तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोर अर्जुनी, सालेकसा, सडक, अर्जुनी आणि आमगाव आणि बाधितमध्ये देवरी. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, शिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रह्मपुरी. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी, कोरची, गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, आहेरी, सिरोचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज आणि वडसा असे हे 29 जिल्हे आहेत आणि 282 तालुके आहेत. आता यामध्ये बरेचसे जिल्हे हे अगोदरच्या पण यादीमध्ये होते, मात्र यामधील काही तालुक्यांचा, काही गावांचा जो काही पंचनामा राहिला होता, तर नवीन पंचनाम्यानुसार यामध्ये सर्व ॲड झालेले आहेत. तर अशी माहिती आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त जर तुमचा तालुका, जिल्हा राहिलेला असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.